स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 4. ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मधलंच हा एक टॉपिक आहे आपला. तर याच्यामध्ये सुरुवातीला क्वेश्चन्स बघा. क्वेश्चन्स दिलेले आहे, कन्स्ट्रक्शन ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो. फर्स्ट क्वेश्चन आहे ट्रायंगल SAT, त्याच्यामधले त्यांनी दिलेली लाईन 80, इथे जे मेजरमेंट दिलेले आहे त्यांनी लेंथ दिलेली आहे 6.4 सेंटीमीटर. मेजर अँगल A तो आहे 45 डिग्रीचा आणि मेजर अँगल T हा जो असणार आहे 105 डिग्रीचा. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पेन्सिल, एक स्केल आणि आपल्याला प्रोटेक्टर लागणार आहे पूर्ण डिग्री काढण्यासाठी. अँगल्स डिग्रीमध्ये विचारलेत म्हणजे ते आपल्याला प्रोटेक्टरचा यूज करायचं आहे पूर्ण. तर इथं सॉल्व करूयात फर्स्ट क्वेश्चन. आपण रफ जो आहे तो ट्रायंगल काढून घेऊयात. SAT. तर आपल्याला AT किती आहे तो काढायचा आहे. अगोदर AT दिलेला आहे त्यांनी 6.4 सेंटीमीटर. 6. म्हणजे इथपर्यंत ते मेजरमेंट होणार आहे आपलं आणि याला नाव द्यायचं आहे आपल्याला A and T. त्यानंतर त्यांनी हा जो आहे A हा सांगितलेला आहे आपल्याला किती डिग्रीचा काढायला सांगितलेला आहे, तर 40 डिग्रीचा काढायला सांगितलेला आहे. 45 डिग्री आहे. तर इथं 10, 20, 30, 40 आणि 45 जो असणार आहे तर तो इथं येतोय तो आपला. तर या पद्धतीने त्यानंतर हा जो T सांगितलेला आहे त्यांनी मेजर अँगल हा जो आहे 45 डिग्रीचा सांगितला आहे आणि हा T जो आहे 105. तर बघा, जेव्हा इकडचा T सांगितलं म्हणून आपण इकडनं मेजर करणार आहोत. म्हणजे हा जो आपला सेंटर पॉईंट आहे याचा तो बरोबर मधोमध घेऊन आपण या Tवर ठेवणार आहोत आणि इकडनं काउंट करणार आहोत. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 and 110. तर याच्यामधली मिडल जी साईज असणार आहे तर ही असणार आहे ती. तर याप्रमाणे आपण ही जी याचं जे आहे अँगल ते काढून याचा लेंथ काढणार आहोत आपण डिरेक्टली या पद्धतीने. ओके. तर आता तुम्ही म्हणाल की हे कम्प्लिशन नाही झालेलं आहे, तर आपल्याला ही जी आहे ना ही लाईन पुढे तशीच वाढवून घ्यायची आहे. बघा, ही जॉईन करून घ्यायची आहे पूर्ण. हा जो असणार आहे आपला 105 डिग्रीचा अँगल असणार आहे हा T आणि इथला आपला पॉईंट असणार आहे S. तर या पद्धतीने हे हा जो आहे ट्रायंगल कंप्लीट झाला आहे. त्यानंतर सेकंड आहे बघा MNP दिलेला आहे. म्हणजे आपण रफ काढून घेऊयात अगोदर M, N आणि हा P. तर NPचं दिलेलं आहे, त्याचं मेजरमेंट किती सांगितलेलं आहे त्यांनी 5.2. याचं मेजरमेंट असणारे आहे 5.2. हे इथं 6.4 सेंटीमीटर दिलेलं होतं आणि हे इथं दिलेलं आहे त्यांनी 5.2 सेंटीमीटर. आता त्यांनी मेजर अँगल N हा 70 डिग्रीचा काढायला सांगितलेला आहे म्हणून आपण इथं सेंटरला ठेवूयात. इथं आला आपला 70 डिग्री. त्यानंतर P जो आहे तो कितीचा सांगितला आहे त्यांनी 40 डिग्रीचा काढायला सांगितलेला आहे फक्त.
आपला 40 डिग्री इथं येतोय. म्हणजे या पद्धतीने आपण जो आहे हा ट्रायंगल कंप्लीट करू शकतो. म्हणजे आपल्याला ही जास्तीच्या लाईनची पण गरज पडणार नाही. जसे वरती पडले होते तशी इथं गरज पडणार नाही. आपण इरेज केलं तरी चालते. ओके. तर हा इथला जो पॉईंट असणार आहे आपला ह्या ट्रायंगलचा, तर एन आणि पी हा 5.2 सेंटीमीटर असणार आहे. एनचं मेजरमेंट आपल्याला सांगितलेलं होतं त्यांनी 70 डिग्री आणि पीचं जे मेजरमेंट आहे ते आहे आपलं 40 डिग्रीचं. इथल्या पॉईंटला नाव देणार आहोत आपण एम. ओके. या पद्धतीने 2 क्वेश्चन सॉल्व केले. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघूयात लगेच. EG जो आहे आपला किती आहे तो 6 सेंटीमीटर आहे. मेजर अँगल ई जो असणार आहे तो किती असणार आहे, किती काढायला सांगितलेला आहे तो किती डिग्री, तर तो असणार आहे एफ आहे. इथं एफ आहे 65 डिग्री. म्हणजे इकडचं असल्यामुळे आपण आतले नंबर काउंट करणार आहोत. 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 65. हा जो मिडलची लेंथ दिसते ती आहे आपली 65. त्यानंतर जी जो आहे तो किती सांगितलेला आहे त्यांनी 45 डिग्री. म्हणजे इथली मिडलची लाईन येणार आहे. म्हणजे या पद्धतीने हा जो आहे हा ट्रायंगल बनतोय. इथला वरच्या जास्तीच्या लाईन आपण इरेज केल्या तरी चालतात. तर इथं जो पॉईंट असणार आहे आपला इथला एफ आहे. हा जो पॉईंट आहे तो एफ आहे. आणि ई जी हा जो आहे आपल्याला 6 सेंटीमीटर सांगितलेला आहे. जी 45 सेंटीमीटर. इथं जे आहे इथं आहे आपलं 65 डिग्री आणि हा जी जो आहे 45 डिग्रीचा असणार आहे. ओके. 4 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. अगोदर आपण कच्चा ट्रायंगल काढून घ्यायचा म्हणजे गडबड होत नाही जास्त. एक्स, वाय अँड झेड. तर एक्स आणि XY 4.7 दिलेला आहे त्यांनी. 7.3 सेंटीमीटर काढायला सांगितलं आहे. आणि मेजर अँगल जो आहे एक्स जो आहे तो किती असणार आहे 34 डिग्रीचा असणार आहे. आणि मेजर अँगल वाय जो असणार आहे तो आहे 95 डिग्रीचा. हा जो वाय असणार एक्स 35 डिग्रीचा काढायचा तिकडनं आपल्याला. आणि हा जो वाय जो असणार आहे तो आहे 95 डिग्रीचा. वाय एक्स आणि वाय मधलं जे डिस्टन्स असणार आहे तर ते असणार आहे आपलं XYZ. तर इथले आपण इथले जरी डिस्टन्स चेंज केलं तरी चालते बघा. आता XY मी खाली घेणार आहे. एक्स आणि वायचं डिस्टन्स 7.3. XYचं डिस्टन्स असणार आहे आपलं 7.3. मेजर अँगल एक्स हा असणार आहे
एक्स असणार आहे 34, म्हणजे इथंच येणार आहे तो. त्यानंतर वाय जो आहे आपला, वाय सांगितलेला आहे त्यांनी 95 डिग्रीचा. 95 डिग्री म्हणजेच आपलं राईट अँगल ट्रायंगल जसा असतो का त्या पद्धतीनेच येईल तो. त्यांचं 95 इकडे येतो. या पद्धतीने हा जो आहे 34 डिग्री आणि हा जो अँगल असणार आहे 95 डिग्री, याला नाव देणार आहोत आपण झेड. वरची एक्स्ट्राची लाईन कट केली तरी चालते. या पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4 सॉल्व केलेला आहे. थँक्यू.